हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असे हिरवे चणे येतात, जे सालाचे असतात ते. तर त्याची आज आपण वेगळ्या पद्धतीने छानपैकी भाजी करणार आहोत, की तुम्ही कधी अशी बघितली नसेल आणि खाल्ली नसेल, आणि चव तर एकदम भन्नाट लागते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. ते बघा, मी हे असे हिरवे चणे घेतले, त्याचे सालं काढून घेतलेत आणि हे 1 कप एवढे घेतले आहेत आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर ते आपण ते मिक्सरमध्ये आपण बारीक करणार आहोत. त्यासाठी आता मी इथे भांडं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि सर्व चणे आहेत ते आता टाकून घेते. त्यामध्ये आल्याचे 3 ते 4 तुकडे, लसूणाच्या 5 ते 6 पाकळ्या, त्याचप्रमाणे 1 मिरची टाकते तिखटपणासाठी, आणि थोडंसं जिरं पाव टीस्पून एवढं, आणि धनापूड टाकलेलं आहे, आणि थोडंसं चवीप्रमाणे हे मी मीठ टाकून घेते. आणि छान असं आपल्याला हे जाडसर न पाणी टाकता वाटून घ्यायचं आहे. ते बघा मस्त असं झालेलं आहे बारीक तसं. आणि आता आपण हे त्याचे छोटे छोटे आता गोळे करणार आहे. तर आपण जे मोदक उकडवत आहेत ते मी भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये केळीचं पान टाकलेलं आहे. थोडंसं चिरा पाडून घ्यायचे, म्हणजे वाफ बाहेर निघते आणि छान असं ते उकडले जातात. आणि आता आपण छोटे छोटे त्याचे बॉल करणार आहेत. हे बघा, असे छोटे छोटे बॉल करून घेऊया गोळे आणि मस्त असे ठेवून देऊया. तर ह्याप्रमाणे मी सर्व बॉल केलेले आहेत गोळे बघा. आणि आता हे मी भांडं ठेवलेलं आहे ते, आणि त्याखाली पाणी ठेवलेलं आहे, आणि हे आता त्यावर ठेवून हे आपण उकडवून द्यायचे आहे. जवळ 8 मिनिटं एवढं मध्यम गॅसवर आपण हे उकडवून देऊया. ते बघा उकडलेले आहेत मस्तपैकी छान असं. तर मी गॅस बंद करते आणि थंड करून देऊया, आणि तोपर्यंत आपण त्याची ग्रेव्ही करायला घेऊया. इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते. आणि त्यामध्ये फोडणीवर आपण जिरं टाकूया. त्याचप्रमाणे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे मी, आणि हिंग, आणि बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत मी आणि ते टाकलेले आहेत. आणि छान असं तेलामध्ये 1 मिनिट आपण ते परतून घेऊया. त्यामध्ये मी हळद टाकून घेते, काश्मीरी रेड चिल्ली पावडर आणि चवीप्रमाणे मीठ, त्याचप्रमाणे धनापूड आणि गरम मसाला टाकलेला आहे, आणि छान असं ते मिक्स करून घेऊया. थोडंसं शिजवायचं आहे ते आपण मस्त असं. त्यामध्ये टॅमॅटोची मी प्युरी टाकून घेते, आणि नारळही खवलेला हा नारळ आहे, आणि ते पण आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं. बघा छान असं एकदम मस्त असं एकजीव झालेलं पाहिजे. ही ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे. त्यामध्ये मी होममेड मसाला टाकलेला आहे 1 टीस्पून एवढा, आणि ते पण मी मिक्स करून घेते. मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेते, आणि हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. थोडंसं असं उकळी आणून घ्यायची आहे. झाकण ठेवून आता मी 5 मिनिटं शिजून घेते. तेव्हा 5 मिनिटं झालेत आणि मस्त असं आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि हे जे आपण बॉल केलेले आहेत चण्याचे, हिरव्या चण्याचे, ते टाकून घेते मी. ही भाजी खूप सुंदर लागते, छानच लागते, अशी वेगळ्या पद्धतीची भाजी मोकळा छानपैकी. आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं, आणि थोडा आपल्याला हे गॅसवर शिजत ठेवायचं आहे 3 ते 4 मिनिटं. हे बघा मस्त असा. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, आणि त्यामध्ये कस्तुरी मेथी घेतलेली आहे मी थोडीशी, ती पण थोडंसं असं हातावर चोळून टाकून घेते. कस्तुरी मेथी आपल्या भाजीला छानशी टेस्ट येते. हे बघा मस्त असं खूप सुंदर, आणि पराठ्याबरोबर भाजी छान लागते खूप मस्त अशी. हे बघा आता मी गॅस बंद करून घेते, आणि मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.